नोंदणी आणि मुद्रांक विभागाचा एक नवीन जी आर आलेला आहे। या जी आर अंतर्गत त्यांनी अस्थायी पदांना आता स्थायी पदांचं रूप जे आहे तर ते दिलेले आहे। म्हणजे नॉन परमनंट जे पोस्ट होते ते आता परमनंट झालेली आहेत। आणि हा जो संपूर्ण आकृतीबंध आहे तर तो हा 3952 पदांचा आपल्याला जो आहे तर तो पाहायला मिळतोय। आणि जाहिरातीसाठी हा जो आहे तर तो फार महत्त्वाचा असणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर, इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर लक्षात घ्या की आपण लक्ष बॅच लॉन्च केलेले मित्रांनो, एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी प्रिलिम मेन्स सर्व गोष्टींसाठी। याच्यामध्ये आपण ऑफलाईन ऑनलाईन असे दोन्ही मोड ठेवलेले आहेत। ऑफलाईन बॅचेस आपल्या पुणे, संभाजीनगर, नाशिक इथं सुरू होणार आहेत आणि ऑनलाईन आपले बॅच मराठीमध्ये त्यासोबतच इंग्लिश मीडियम मध्ये देखील जे आहे तर ते सुरू होणार आहे। तर ते तुम्ही नक्की इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून या बॅचेसला एनरोल करू शकतात। महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट टीम तुम्हाला इथं मार्गदर्शन जे आहे तर ते करणार आहे मित्रांनो। बघा आता आपण याचा जो जी आर आहे तर तो आपण बघूया। महसूल आणि वन विभाग यांच्याकडून 1 जून 2026 ला आलेला हा जी आर तुम्ही पाहू शकतात। नोंदणी आणि मुद्रांक विभागातील अस्थायी पदांचे स्थायी पदात रूपांतर करण्याबाबतचा हा जी आर जो आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळतो। या जी आर मध्ये काय सांगण्यात आलेले आहे की नोंदणी आणि मुद्रांक विभागाचा जो जुना आकृतीबंध होता ज्याच्यामध्ये 3094 पद होती, त्यापैकी 107 पद आम्ही रद्द केली आणि आम्ही नवीन 965 पद त्याच्यात ऍड केली। तर हा आकृतीबंध झाला 3952 पदांचा। एवढा आकृतीबंध जो आहे तर तो झालेला होता। हा आकृतीबंध 4/12/2025 रोजी जो आहे तर तो इथं आलेला होता। आता याच्यामध्ये या आकृतीबंधामध्ये 2307 अस्थायी पद होती। किती? 2307 अस्थायी पदांना जे आहे तर ते मान्यता देण्यात आली होती, मुदतवाढ पण देण्यात आली होती। परंतु शासनाने नुकताच निर्णय घेतलेला आहे की अस्थायी पदांच्या 80% मर्यादेत लक्षात घ्या त्यांना कायम करण्याबाबतचे अधिकार जे आहेत तर ते प्रदान करण्यात आलेले। म्हणजे याच्यापैकी 80% पद तर ते काय करणार आहेत, आता कायमस्वरूपी करणार आहेत। मग आता त्यांनी काय सांगितलेले की हे जे 3952 पद आहेत तर यांचं कॅल्क्युलेशन कसं असणार आहे की 2816 पद ही स्थायी पद असणार आहे आणि आता फक्त 1036 एवढीच पद किती असणार आहेत, अस्थायी। ही आधी किती अस्थायी होती माहिती का? बघा इथं 2307 आधी किती होती, 2307 आधी। आता किती असणार आहेत, फक्त 1136 एवढीच अस्थायी पद जे आहेत तर ती असणार आहेत। ओके, एवढीच त्यांनी मुदत जी आहे तर ती इथं दिलेली आहे। याच्यामध्ये जर आपण महत्वाची पद पाहिली ज्याच्यामध्ये दुय्यम निबंधक वर्ग 2 त्याच्यामध्ये 344 पद एकूण टोटल आहेत, त्याच्यापैकी 260 हे काय असतील, स्थायी असतील आणि 84 आता अस्थायी जे आहेत तर ते त्याला मान्यता देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर दुय्यम निबंधक श्रेणी 1 किंवा मुद्रांक निरीक्षक ज्याला एसआर म्हणतो सब रजिस्टर, तर 474 पद त्याची टोटल आहेत। 376 पद स्थायी आहेत आणि 98 पद त्याची अस्थायी आहेत। त्याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक हे महत्वाचं पद आहे, 1448 पद आहेत। 914 पद ही जी आहेत तर ते स्थायी पद आहेत आणि 534 पद ही जी आहेत तर ती अस्थायी पद आपल्याला इथे जे आहेत तर ते पाहायला मिळतात। टोटल 3952 पद, त्याच्यापैकी 2816 स्थायी पद आणि 1036 एवढी अस्थायी पद पाहायला मिळतात। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर हे अस्थायी नेमकं काय? ओके, तर अस्थायी लक्षात घ्या, जेव्हा शासनाला एखादे नवीन काम, योजना किंवा प्रकल्प राबवायचा असतो त्यावेळी सुरुवातीला काही पद काही विशिष्ट कालावधीसाठी 6 महिने, 1 वर्ष, 3 वर्ष नव्याने भरली जातात, त्याला ते अस्थायी म्हणतात। आता तुम्ही म्हणाल की सर याला कंत्राटी म्हणायला पाहिजे, नाही मित्रांनो, हे यांना अस्थायी जे आहे तर ते नाव दिलं जातं। अस्थायी पदांचा मूळ कालावधी संपण्यापूर्वीच संबंधित विभागाला जी आर काढून वित्त विभागाच्या मान्यतेनुसार त्यांना मुदतवाढ एक्सटेंड करावी लागते। मग अशी मुदतवाढ जेव्हा 3 किंवा 5 वर्षांपेक्षा जास्त होते तेव्हा ते अस्थायी रूपांतर पदांचं जे आहे तर ते स्थायी पदात जे आहे तर ते रूपांतर होऊन जातं। हे अशा पद्धतीने असतं। आता स्थायी पद हे पद शासनाच्या आकृतीबंधात कायमस्वरूपी असते, याच्यासाठी वारंवार मुदत करावी लागत नाही, मुदतवाढ करावी लागत नाही, वारंवार याच्या वेतनासाठी मंजुरी घ्यावी लागत नाही। पण याच्यासाठी कामाची गरज संपल्यावर शासन ते पद रद्द करू शकते किंवा जोपर्यंत कामाची गरज आहे तोपर्यंत मुदतवाढ करू शकते। हा, त्याच्या जागी असलेल्या व्यक्तीचं काय तर ते वेगळी कन्सेप्ट असते मित्रांनो, ते काही कंत्राटी स्वरूपाचं नसतं की अस्थायी पद नाही भरली तर ते व्यक्तीचं काहीतरी दुसरीकडे समायोजन, तर ते वेगळ्या गोष्टी आहेत सर्व। कॉन्ट्रॅक्च्युअल पद आणि अस्थायी पद हे दोन्ही एक नाही आहेत बरं का, हे दोन्ही वेगळे आहेत। बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की ते एकच आहे, तर ते एक नाही आहे, तर ते वेगवेगळे आहेत। बघा, अस्थायी पदावर नियुक्त झालेला कर्मचारी हा शासकीय कर्मचारीच असतो, त्याला सर्व शासनाचे पे स्केल, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, इतर सर्व भत्ता भेटत असतो। तो कर्मचारी त्या पदावर काम करीत आहे, ते पद जे आहे तर ते कायमस्वरूपी झालेलं नसतं, फक्त ते पद जे आहे कायमस्वरूपी झालेलं नसतं। अस्थायी पदांचे स्थायी पदात रूपांतर 3 ते 5 वर्षात नंतर जे आहे तर ते कायम स्वरूपात
होऊन जातं. आता भरतीच्या दृष्टीने याचा अर्थ काय नेमका ते महत्वाचं आहे. बघा हा GR म्हणजे काही जाहिरात नाही. बरेच युट्यूबवर आलेले जे आहे युट्यूबवर मार्गदर्शक, त्याच्यानंतर इंस्टाग्रामवर रील बनवणारे काय हे करतात, डायरेक्ट सांगतात की 3952 पदांची जाहिरात येणार आहे. तर 3952 पदं आहेत हे मंजूर आहे, पण जाहिरात एवढी पदांची नाही येणार, कारण की याच्यापैकी बरेच पदं ही भरली गेलेली असतील. म्हणून आता याच्यात काय असतील, याच्यात वॅकन्सी किती आहे हे फार महत्वाचे आहे. आणि या वॅकन्सीला नंतर वित्त विभागाकडून मान्यता जी आहे तर ती घेऊन घ्यावी लागते. म्हणून 3952 पदांची जाहिरात येणार नाही. परंतु हा जो GR आहे हा याचा एक सकारात्मक अर्थ आहे. म्हणजे काय की ही पद आता कायम झालेली आहेत, विभागाची रचना स्थिर झालेली आहे. भविष्यात भरतीसाठी पदसंख्या किती असणार आहे म्हणजे वेकन्सी ए जी आहे तर ती स्पष्ट होते. रिक्त पदावर भरती प्रक्रिया राबवणे सोपे होते आणि पदोन्नती आणि सेवा व्यवस्थापन अधिक नियमित होण्यास मदत होते. म्हणून या GRचं महत्व असतं. म्हणून मित्रांनो तुमच्यासोबत आपण हे GR शेअर करत असतो. आता पुन्हा सांगतो, हा GR काय भरती वगैरे करावी असं जाहीर करत नाही, परंतु हा GR आपल्याला काय दाखवतो की विभागाचा आकृतीबंध आता हा अंतिम करण्यात आलेला आहे. 2816 पदं ही कायमस्वरूपीची करण्यात आलेली. भविष्यात भरतीसाठी हा एक सकारात्मक प्रशासकीय टप्पा आहे. नोंदणी आणि मुद्रांक विभागात मोठी कर्मचारी संरचना अस्तित्वात आहे. भरती आल्यास कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, शिपाई, मुद्रांक निरीक्षक या पदावर सर्वात जास्त संधी असू शकते. आणि याच्यातील बहुतांश पद आता MPSC द्वारे जे आहे तर ते भरलं जातं. म्हणून आपल्याला MPSC ची तयारी जी आहे तर ती आता करावी लागणार आहे. आणि सोबतच सध्या जे आहे तर ते कामगार विभागाअंतर्गत निरीक्षक या पदाची जाहिरात चालू आहे. बऱ्याच लोकांनी फॉर्म भरलेत. त्याची जर तुम्ही कायद्याची सेपरेट तयारी करत असाल तर कायद्याची आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे. तर ती इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्या बॅचला तुम्ही एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.